नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी मस्त अशी मुगलाई चिकनची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पाहू शकता मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे, कलर पण खूप छान आहे आणि टेस्टला तर अप्रतिम मस्तच झालं होतं। तर या मुगलाई चिकनमध्ये मी माझ्या आवडीनुसार थोडेफार चेंजेस केलेले आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर आपण ही रेसिपी कशी बनवली हे आपण आता पुढे पाहूया। मुगलाई चिकन बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। बोनलेस किंवा विथ बोन सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर मी इथे 1 चमचा मीठ, त्यानंतर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, त्यानंतर इथे मी थोडासा आमचा घरचा मसाला घातलेला आहे जो म्हणजे कांदा लसूण चटणी, त्यानंतर मी 1 ते 1.5 चमचा गरम मसाला, थोडीशी हळद आणि थोडा चिकन मसाला म्हणजे 1-2 चमचे होईल एवढा चिकन मसाला यामध्ये ॲड केलेला आहे। त्यानंतर 1 छोटा चमचा मी इथे आला लसूण पेस्ट आणि 2 ते 3 चमचे एवढी दही ॲड केलेली आहे। आणि आपल्याला हे फर्स्ट व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे। मॅरिनेशन करून 10 मिनटं ठेवायचं आहे, जास्त वेळ ठेवायची गरज नाही। मिक्स करून व्यवस्थित मॅरिनेशन करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट होतं तोपर्यंत आपण नेक्स्ट प्रोसेसकडे जाऊया। तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे, कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे आणि हा कांदा आपल्याला मस्त यामध्ये गोल्डन फ्राय होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यामुळे काय होतं की एक स्वीट टेक्स्चर जो आहे तो एक स्वीट अशी टेस्ट आपल्या मुगलाई चिकनला येते, क्रीमी टेक्स्चर मिळतं। कांदा मस्त त्याचा कच्चेपणा निघेपर्यंत असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कांदा आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कांदा तेल स्क्वीज करून व्यवस्थित एका आपल्या मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्याच कढईमध्ये मी आता चिकन शिजवून घेणार आहे। यामध्ये मी ॲडिशनल काही घालणार नाही आहे। तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही खडे मसाले पण ॲड करू शकता। सध्या हीट आहे आणि त्याचा त्रास पण होतो, त्यामुळे मी जास्त काही खडे मसाले वगैरे ॲड केलेले नाही आहेत। त्यामध्ये खडे मसाल्यामध्ये तुम्ही काळी मिरी, लवंग, तमालपत्र, त्यानंतर दगडफूल असं बरंच काही जे काही तुम्हाला आवडत असतील आणि चालत असतील असे खडे मसाले तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। त्यानंतर मी इथे थोडीशी लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला आणि चिकन मसाला ॲड केलेला होता आणि हे आपल्याला कवर करून मस्त शिजवून द्यायचं आहे वाफेवर। आपल्याला एक्स्टर्नल पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे यामध्ये। चिकन शिजतं आहे तोपर्यंत आपण नेक्स्ट प्रोसेस बघूया। तर जो आपण कांदा मस्त फ्राय करून घेतला होता त्यामध्ये आपल्याला एक 5 ते 6 काजू, बदाम असतील तर तुम्ही बदाम देखील ॲड करू शकता आणि 1 वाटी होईल एवढं म्हणजे एक मीडियम साईजची जी वाटी असते तेवढं दही आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। मी इथे 4 ते 5 चमचे म्हणजे चमच्याच्या हिशोबाने 5 चमचे होईल एवढं मी दही ॲड केलेलं होतं। त्यानंतर याची खूप छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तोपर्यंत इथे बघितलं तर चिकन पण शिजलेलं होतं। एकदा चेक करायचं, चिकन शिजलं नसेल तर आपण पुन्हा 1-2 मिनटं अजून ठेवू शकतो। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता। इथे चिकन व्यवस्थित शिजलं होतं त्यामुळे मी जी काही पेस्ट केली होती कांदाची वगैरे ती मी यामध्ये ॲड केली। पेस्ट ॲड केल्यानंतर ती व्यवस्थित चिकनमध्ये मिक्स करून घ्यायची। त्यामुळे काय होतं की मसाल्याचा आणि जो काही फ्लेवर आहे तो सगळा मिक्स होतो, छान टेक्स्चर येतं, चव पण खूप छान लागते। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी थोडंसं पाणी ॲड केलं होतं कारण ग्रेव्ही खूप घट्ट झाली होती, थोडासा एक पातळपणा यावा म्हणून यामध्ये थोडंसं अगदी पाणी घातलं होतं। त्यानंतर आपल्याला वरून छान अशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीरने पण खूप छान टेस्ट येते यामध्ये। कोथिंबीर आणि हिरवी मिरची देखील तुम्ही घालू शकता। मला नॉर्मल तिखट पाहिजे होतं त्यामुळे मी नॉर्मल तिखट बनवलं होतं, काही एक्स्ट्रा स्पायसेस किंवा मिरची वगैरे काही ॲड केलेली नव्हती। पुन्हा थोडी कोथिंबीर वरनं ॲड केली मी यामध्ये। तर अशा पद्धतीने माझं मुगलाई चिकन बनवून तयार आहे।
मी चिकन चपाती आणि मसाला राईससोबत सर्व केलं होतं. तुम्ही भाकरी किंवा रोटी, चपाती, ब्रेड कशासोबतही सर्व करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर हा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझी रेसिपी आवडली असेल तर देखील कमेंट करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.